चला इथं मी आता मस्त अशा गावाकडलेल्या मिरच्या आणल्यात मामींनी आमच्या दिल्यात रानातल्या छान असं तोडून वाळून वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत. आता मामी इथंच आलेल्या होत्या. 8-15 दिवस झालं मामी आलेल्या होत्या. 3 आठवडे झाले होते मामाला बरं वाटत होतं त्यांना, मामाला आमच्या. आता छानपैकी मामाला बरं हे वाटते. मग ते गेले गावाला मामांना आणि मामींना गावाला सोडायला. आमच्या मामाला इथं नाही करमत, त्यांना गावाकडली सवय सारखं असं दारात झाडे छान असते. तुम्ही तर बघितलं ना व्हिडिओमध्ये, चांगली बाज दिवसभर आपले छान झोपतात. तेव्हा त्या तिथं पुण्यात त्यांना गरम होतं, झोप येत नाही, काय नको म्हणतात, घरासारं उकाडलेलं होतं. म्हणून आता बळच 2-15 दिवस राहिले. आता मग त्यांना सोडायला गेलं. मग आम्ही त्यांना त्यांच्याजवळ अशा छान अशा गावाकडल्या लाल मिरच्या दिलेल्या आहेत, चांगल्या अशा लवंगी मिरच्या आमच्या रानातल्या छान वाळवून वगैरे ठेवल्या होत्या. मग मला आता नीट करू वगैरे त्या मिरच्या म्हणलं. मामी म्हणलं तर येताना मी आणते, पण त्यांना काही लक्षात राहिलं नाही. त्याच्यामुळं मग त्यांच्यापाशी लावून दिल्या त्यांनी मिरच्या. तिथं सकाळचं धुणं भांडी वगैरे सगळं माझं आवरलं, घरातली कामं. मग जेवण झालं, जेवण केलं, एक थोडीशी झोप काढली. आता नंतर मला चला ह्या मिरच्याच्या मागं लागावं. एकटं मिरच्या निवडायचं म्हणलं कसं झोप पण येते, असा कंटाळा पण येतो. त्याच्यामुळं मला टेरेसवर छान हवा वगैरे लागते पण मस्त. मग त्याच्यामुळं म्हणलं वरच मिरच्या वगैरे निवडावं सगळ्या छान अशा. कंटाळा येत नाही, फ्रेश वाटतं असं वर टेरेसवरती. छान असं वारं पण सुटलं होतं. इथं मग अख्ख्या सगळ्या मिरच्या वगैरे मी सगळ्या निवडल्या, हे केल्या. नंतर मग एक रेसिपी बनवायची होती, मग ती पण एक रेसिपी शूट केली मस्त अशी. मी व्हॅनिला आईस्क्रीम बनवलेली आहे, ते पण तुमचं एक व्हिडिओ शेअर करेन. मग ते खालीनच वर आले, कारण का एक शूट केली रेसिपी छानपैकी मग आईस्क्रीमची. मग ते सेट करायला ठेवली. चला तर मग आता म्हणलं मस्त मिरच्या वगैरे वरच्या निवडावं, हे करावं. आणि चला मग आता छान असं व्हिडिओ बघत राहा. आणि उन्हाळ्यात आता मस्त चालू केलेलं आहे मी मिरच्याचं मसाल्याचं. मग तुम्हाला कांदा लसूण मसाला, पुन्हा गरम मसाला, पुन्हा असं लाल तिखट, तांबडं तिखट सगळं तुम्हाला सर्व प्रकारचे मसाले मिळून जातील. आणि इथं छान लसणाची चटणी पण तुम्हाला छान असं घरगुती पद्धतीने छान मिळून जाईल. कुणाला घ्यायचं असेल तर मग व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्याच्यावर मला कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला त्याच्यावरती मग तुम्हाला किती घ्यायचं ते तुम्ही पावशेर पण घेऊ शकता. कारण का पावशेर घ्या तर तुम्ही अगोदर टेस्ट बघा कसा आहे कसा नाही मसाला. मग तुम्हाला आवडेल तुम्ही 1 किलो घ्या, 2 किलो घ्या, तुमच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. छान आहे तसा घरगुती पद्धतीने मसाला आहे, तुम्ही घेऊ शकता. मस्त असा मसाला आपला ह्याला घेऊन बघा. मग तुम्हाला त्याची चव कसं नाही, एकदा चव कळली का नाही माणूस मग आवर्जून सांगतो, बाई ताई मला एक नाही तर 2 किलो असा मसाला दे. मग छान असं ना म्हणलं मिरच्या वगैरे साऱ्या निवडून ठेवा. छान अशा वाळून दिला मामींनी गावाकडून, चांगल्या वाळून पण दिलेलं. आता ह्या काय मिरच्या पुरणार नाहीत, अजून म्हणलं 2-3 किलो मिरच्या घेऊन यावात, छान त्या पण निवडावात. आणि मग एक खट्यात सगळा आपल्याला मसाला बनवायचा, त्याची नेहमी काही चटणी पण बनवायची आहे आपल्याला. गेल्या वर्षी अक्का होती माझ्यापाशी उन्हाळ्याला, तरी 2-3 महिने अक्का राहिली होती. अक्काने मी गेल्या वर्षी छान असा मसाला पण केला अक्काच्या पद्धतीने. अक्काने सगळं मिरच्या वगैरे सगळ्या भाजून दिल्या, आम्ही दोघींनी निवडल्या. नंतर मग अक्काच्या प्रमाणे एकदम छान मसाला झाला होता, एकदम परफेक्ट, इतका छान झाला होता ना मसाला. आता माझा थोडाच राहिला आहे मसाला, तुम्हाला पण असा फ्रेश दिन बनवून आणि आम्हाला पण बनवायचा आहे त्यातलाच मसाला. मला अक्काने शिकवले कसं प्रमाण घ्यायचं काय. अक्काच्या प्रमाणे इतकं छान मसाला झाला आहे ना, त्यामुळे आता मला चांगला कॉन्फिडन्स पण आलेला आहे कसा बनवायचा काय. आता संध्याकाळचे 6 वाजले बघू शकता, सूर्योदय छान झालेला आहे. मस्त माझ्या पण मिरच्या वगैरे निवडून झालेल्या आहेत. आता मस्त कपडे वगैरे हे काढते, वरचे कपडे धुतलेले सकाळी. संध्याकाळचा टाईम झाला, आता पुन्हा स्वयंपाक करायचा जाऊन. आता तनिष्क काहीतरी वरती मला चहा 4 वाजता करून आणला. तर मम्मी मी चहा बनवते मला ये चहा घेऊन. मग ती मला वरती चहा करून घेऊन आली होती मला तनिष्का. इथं ना मी असं कारल्याचं सहज असं बिरवलं होतं, 3 कारल्याच्या बिरावल्या होत्या, पण इतका 2 तर नाहीत आल्या, पण एक आली. इतकी छान असं हिरवंगार असं कारल्याचा वेल आलेला आहे. म्हणजे तेवढीच आपली कारली येते आणि खायला छान असे घरच्या घरी. आता म्हणलं एक अशी काठी रवून त्याला असं वरती दोरी बांधून वर कशात तरी अडकं, म्हणजे बरोबर त्याला फिरून वरती आपलं कारल्याचा वेल जाईल. चला तर मग आता मी चालले आहे खाली. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाला घ्यायच्या असेल मिरच्या ते मसाला तर नंतर मला लगेच कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर मग इथं बघू शकता आमची चिनू. चल मी वर आले की माझ्या महागच असते, घर सोडतच नाही. मी निवडूच मागं बसली होती माझ्या, आता मी खाली चालले की आली माझ्या मागं.
चला आता आपल्या मिरच्या वगैरे सगळ्या निवडून वगैरे झालेल्या आहेत. आता फक्त मी वरचे कपडे आणलेले आहेत, त्याच्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालते आहेत. तनिष्का आमचे जेवण करत आहे. तनिष्काला भूक लागली होती, म्हणली मम्मी मी जेवते. म्हणलं कर जेवण. दुपारी थोडे जेवली होती, तिला भूक लागली म्हणलं जेव. दुपारी मी भातवरण केलेला होता, तिला भातवरण खूप आवडतं आमच्या तनिष्काला. म्हणलं कर तू जेवण. मग आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या, घरं वगैरे झाडायच्या. तर दिवस मावळून गेला. दिवस कसा जातो ते आका कळसकट नाही आपल्याला. शाळा दिवस असल्यामुळे लवकर पडदेशीने मावळतो दिवस. 6ला तर चंद्रोदय, 6 संध्याकाळी तर 6ला तर अख्खा दिवस मावळून जातो शाळा दिवस असल्यामुळं. हातपाय वगैरे धुवून आता मस्त संध्याकाळी देवाबत्ती करायचं, तर मग स्वयंपाका टाईम होतो. पुन्हा सोमवारी आता आलेली आहे आपली होळी. आता होळीची पण थोडीशी तयारी करायची आहे आपल्याला. आता उद्याच्याला मी जाऊन थोडंसं होळीचं सामान वगैरे सरळ जाऊन आणते. मग कसं होतं त्या दिवशी सगळं करायचं म्हणलं की खूप घाई गडबड असते. मग पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, पुन्हा आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं असं. मग संध्याकाळी 6ला तर आपल्याला होळी पेटवायची असते, त्यामुळे मग स्वयंपाक पण लवकर करून घ्यायचा आहे. करणार आहे तुम्ही सगळं मस्त असं व्हिडिओ पण खूप छान शेअर करणार आहे होळीचा. आमच्याकडं कशी करतात होळी हे पेटवते ते वगैरे, तुमची कशा येते पण मला सांगायचं. तुमच्या ज्या गावाची कशी पद्धत वेगळी असते होळीची. आता आमच्या गावात कसं सगळ्यांचे मिळून अशा देवाच्या तिकडं पुढं मंदिराच्या पुढं जाऊन असं मोठले होळी करतात. मग सर्वांनी आपापली होळी म्हणजे गौऱ्या असतात ना, शेणाच्या गौऱ्या सगळ्यांनी गोळा करून आपल्या देवाच्या मंदिरासमोर सगळ्यांनी गोळा करायचा. तिथंच मस्त सगळ्यांनी होळी ही पेटवायची. गावाकडची होळी पण खूप छान असते. मग सगळ्यांनी नैवेद्य वगैरे हे करायचा, सगळ्यांनी मिळून मिसळून आपली छान पूजा वगैरे सगळी करायची. खूप छान वाटतं गावाकडं पण. आता शहरात येतं तर वेगवेगळं असं जयंतीला आपापल्या दारात करायची असते. गावाला कसं सगळे मिळून मिसळून असते. तर इथं पण कुणी करतं त्याच्या आवडीने असते. चला तर आता मस्त मग इथं मी सोफा वगैरे सगळं आवडते, कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्या. चला छान असा व्हिडिओ बघत राहा.